घेतला असेल, परंतु महाराष्ट्रामधील काही शेणकिड्यांना विनाकारणच बुडाला आग लागली, कारण की त्यांच्या आसपास जे 2-4 नेते होते त्या नेत्यांचं नाव न घेता यांनी विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचं कुठेतरी गिदाड गँग म्हणणं, कुठेतरी ते काय गोचेडासारखं बोलणं. आबा काल उपमुख्यमंत्री पदाची सुमित्रा पवार यांची शपथ घेतली, काय तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि काही पक्षासाठी निर्णय घ्यावे लागत असतात, पक्षश्रेष्ठींच्या विचार घेऊन ते निर्णय घ्यावे लागत असतात, त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असेल, परंतु महाराष्ट्रामधील काही शेणकिड्यांना विनाकारणच बुडाला आग लागली, कारण की त्यांच्या आसपास जे 2-4 नेते होते त्या नेत्यांचं नाव न घेता यांनी विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचं कुठेतरी गिदाड गँग म्हणणं, कुठेतरी ते काय गोचेडासारखं बोलणं हे अतिशय चुकीचं. कुठेतरी खरं तर ह्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पाटील असतात यांच्या बुडाला आग लागली नसती आणि ह्या शेणकिड्या झुरळासारख्या ह्या शेणकिड्याला वारंवार जाती जाती तेढ निर्माण करण्याचा, द्वेष निर्माण करण्याचा नाद लागलेला, कुठेतरी स्वतःची प्रसिद्धी संपली म्हणून वारंवार कुठेतरी ओबीसी नेत्यांना गरळ ओकण्याचं, ओबीसी नेत्यावर गरळ ओकण्याचं काम सातत्यानं करत असतो. परंतु सुनेत्रा वहिनींनी जी काल शपथ घेतली तो त्यांच्या पक्षाचा निर्णय, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय, आपण त्याच्यात बोलणं उचित नाही. आणि हे काहीतरी काही सुद्धा गैरसुद्धा नाही, कारण की यापूर्वी ज्यावेळी इंदिरा गांधी यांचं निधन झाल्याच्या नंतर अगदी 12 तासाच्या त्यावेळी राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. मग हा पायंडा पूर्वीपासून आहे ना, आज नवीन काही केलेलं नाही, त्यामुळे याच्यामध्ये कोणीही काही उलट सुलट बोलण्याचा कोणाला अधिकार नाही. आणि खरं तर यामध्ये कुठेतरी पक्ष फुटला नाही पाहिजे, पक्षाचे आमदार फुटले नाही पाहिजे आणि हे सगळं व्यवस्थित चालण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात, त्याप्रमाणे त्यांनी घेतला असेल, त्याला शुभेच्छा. आपल्याला त्यांच्याशी काही मतलब नाही, परंतु ह्या विनाकारण ओबीसी नेत्यांना टार्गेट करणाऱ्या लोकांना सांगायचंय की तुमच्या जातीवादाचा किडा कधी संपल, तुमचा जातीवादाचा किडा आता थांबला पाहिजे असं